शेतकऱ्यांसाठी 4 मेच्या संध्याकाळच्या ठळक बातम्या. भावांतर योजनेचे गाजर. योजना नसतानाही कापूस सोयाबीनसाठी पैसे देण्याचे प्रचारात आश्वासन. राज्यातील शेतीमालाचे भाव पडल्याने MSP अंतर्गत खरेदी केले जाणाऱ्या शेतीमालासाठी भावांतर योजना राबवणार असल्याचे सांगून त्यासाठी 4 ते 4.5 हजार कोटी रुपये दिले जातील. 60 वर्षे सत्ता उपभोगली पण शेतीपर्यंत पाणी पोहोचले नाही. माळशिरस येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल. आता पवारांना मतदानातून शिक्षा देण्याची वेळ. विदर्भातील बहुतांश बाजारात तूर दर दबावात. दरात प्रति क्विंटल 400 ते 600 रुपयांची घट. युरिया रॅकेट विरोधात अखेर गुन्हा दाखल. कृषी आयुक्तांकडे केली होती तक्रार. शेतकऱ्यांना खरेदी बिले न दिल्याचा परिणाम. ज्वारीला हमीदराहून कमी दर. हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. तर ज्वारीचा भाव प्रति क्विंटल 1200 रुपये. देशात 150 प्रमुख प्रकल्पातील पाणी गेल्या वर्षीच्या पातळीहून 19% घटले. पोखराचे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय. संबंधितांना नोटिसा. GST चौकशी दरम्यान प्रकार उघडा. तर अनुदान लाटणारेच झाले सक्षम. मराठवाडा मध्य महाराष्ट्रात उष्ण लाट. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. अति थंड पाणी न पिण्याचा सल्ला.